तर हॅलो गाईज, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत पुरंदर गडावरती। तर गडावर कसं जायचं आहे, कुठून जायचं आहे, सर्व रस्ता वगैरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि गडाची एक एक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आपल्याला जायचं आहे सासवडला। सासवडला गेल्यानंतर तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। तर आत्ता आम्ही आहोत सासवड पुणे हायवेवरती आहोत। तर हायवेवरून आपल्याला जायचं आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळेल, गडावर कसं जायचं आहे, कुठं तुम्हाला काय करायचं आहे, गाडीवर गेल्यावर कसं जायचं आहे, पार्किंग वगैरे कुठं करायची आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर। चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर चला निघूया आपण। आपली आता सासवडमध्ये एंट्री झालेली आहे। तर सासवडमध्ये एंट्री झाल्यानंतर तुम्हाला इथून जे आहे ते या चौकातून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। तर इथून लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला कारा नदी लागते। तर कारा नदीच्या ब्रिजवरून आपल्याला सरळ जायचं आहे पुढे। तर पाहूया रस्त्यावर आपल्याला पुढे सरळ जाताना तुम्हाला सांगतो मी पुढे कसं कसं जायचं आहे, सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल। पाहू शकता ही जी आहे ते कारा रिव्हर आहे। तर या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे। तर गाईज पाहू शकता आपण पुरंदरच्या पायथ्याच्या जवळ आलेलो आहोत आपण। इथे पाहू शकता इथे खूप वळणं वगैरे आहेत। हा डोंगर पाहू शकता, ह्यालाच इंद्रनील पर्वत म्हणत होते अगोदर। तर चला पुढे पाहूया अजून काय काय आहे। पाहू शकता या आपल्याला एंट्री इथून मारायची आहे या कमानीमधून। या कमानीमधून एंट्री मारल्यानंतर पाहू शकता इथून आता थंड हवा वगैरे सुरू होत आहे। तर आपल्याला जायचं आहे, आता उंचीवर जाणार आहोत आपण खूपच। तर चला पुढे जाऊया। पाहू शकता कसं वातावरण आहे, इथे नागमोडी वळणं खूप आहेत आणि जंगल पाहू शकता। इथे गाडी चालवताना तुम्ही कमीत कमी स्पीडवर गाडी चालवा, इथे वळणं वगैरे खूपच तुम्हाला पाहायला मिळतील। तर पाहू शकता आपण कसा रस्ता आहे, नागमोडी रस्ते भरपूर आहेत, गाडी वगैरे हळूच घ्यायची। डोंगरावरती आपण चाललेलो आहोत, आता पुढे पाहूया रस्ता वगैरे कसा आहे। तर आपण डोंगराच्या पायथ्याशी झालेलो आहोत। चला पुढं। तर गाईज गडावर पोहोचण्याच्या अगोदर मी तुम्हाला गडाविषयी थोडीशी माहिती सांगतो। हनुमानजी जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते तेव्हा पर्वताचा छोटासा तुकडा पडलेला होता खाली, तोच हा आहे आणि याला अगोदर इंद्रनील पर्वत असे म्हणत होते आणि यातूनच पुरंदर गडाची निर्मिती झालेली आहे। आता आपण पुरंदरच्या पायथ्याशी आलेलो आहोत। ही जी आहे ते उंची आहे, पाहू शकता याच नागमोडी रस्त्याने आपण आलेलो आहोत। तर आपल्याला इथून एंट्री मारायची आहे आतामध्ये। तर चला पाहू शकता हा जो आहे तो किल्ल्याला जाण्याचा रस्ता आहे आणि हा जो आहे तो रॉक क्लाइम्बिंग साठी आहे। तर इथे हा जो पुतळा आहे तो वीर मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा आहे। तर आपल्याला या रस्त्याने एंट्री घ्यायची आहे गडाकडे जाण्यासाठी। तर चला पुढे जाऊया। तर पुरंदर गडाची विशेषता म्हणजे पुरंदर गडावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि हा जो आहे तो संभाजी महाराजांचा पुतळा आहे। तर आपल्याला पुढे अजून किल्ले पुरंदर असा हा लोगो पण दिलेला आहे। पुढे इथे सेल्फी पॉईंट हा पण एक आहे आणि इथे हा एक गोड्या पाण्याचा तलाव आहे। इकडे सरळ गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता वगैरे लागतो। इथे माकडं वगैरे खूप आहेत, तरी माकडापासून सावधान राहा। आणि गडावर जाताना आपल्याला मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्यामुळे वरचे व्हिडिओ आपण कुठूनच काढू शकत नाहीत। तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत। तर थँक्यू फॉर वॉचिंग।